सर्वांना नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव सौ आरती विकी मोरे. मी वॉर्ड क्रमांक 150 मधून अपक्ष स्थानिक उमेदवार म्हणून उभी आहे. माझी निशाणी मेणबत्ती आहे आणि माझं शिक्षण BCom ग्रॅज्युएट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झालेलं आहे. नमस्कार. आपल्या विभागात महानगरपालिकेचे जे वातावरण तापले आहे त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत की त्यांनी ते लोखंडे मार्गावर कसा विकास करावा आणि लोकांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार ताई, तुम्हाला जनतेकडून एक प्रश्न आहे. विभागातील समस्या आपल्या विभागातील सर्वात गंभीर समस्या कोणती? सर्वप्रथम तर विभागातील गंभीर समस्या पाहण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा मी त्या स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. तसंच रस्ते आहे, आंतरिक रस्ते आहेत, शौचालय आहेत, ड्रेनेज लाईन आहे, त्यावर खूप काम करणं गरजेचं आहे. लोकांना तुम्ही काय सांगाल की ही कामे जे तुम्ही आता सांगितले कामे होऊ शकतात का? जर तुम्ही निवडून आलात तर? हो, 100% होऊ शकतात. जर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तर मी 100% करू शकते. कारण ते जे प्रॉब्लेम जे आहेत ते स्वतः मी सुद्धा अनुभवते. तर मला असं वाटतं की माझ्या प्रभागाचा विभाग झालाच पाहिजे आणि तो पण स्थानिक विभागातूनच झाला पाहिजे. जे मागच्या निवडणुकीत झाल्यानंतर निवडून आलेले जे नगरसेवक आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगता? त्यांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचे काम केले. मला जर नागरिकांनी संधी दिली तर त्या संधीचं मी 100% पूर्ण करायचा प्रयत्न करेन. 150 वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी लढता, तर तुम्ही नगरसेवक होण्यामागचे काहीतरी तुम्ही उद्दिष्ट ठरवले असेल ना, ते काय आहे तुम्ही लोकांना सांगू शकाल का? हो, नक्कीच मी उद्दिष्ट ठरवलेलं आहे. येणाऱ्या काही काळात जो SRA प्रकल्पांचा जो घोटाळा होणार आहे तो मला होऊ द्यायचा नाही आहे आणि मला विभागातील लोकांना घेऊनच काम करायचं आहे आणि मी इथे PAP प्रकल्प होऊन देणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र.